नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी एक टेलिग्राम चॅनल आहे आणि त्या चॅनलवर एक लेटर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्या लेटरचा जे काही आशय आहे, तो आशय काय आहे तर तो समजून घ्या. या ठिकाणी विषय त्यांनी मांडलेला आहे की मानसेवी होमगार्डला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेतनाप्रमाणे दैनिक कर्तव्य भत्त्यात वाढ करणे व इतर सोयी सुविधांचा लाभ देण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. आणि ही जी विनंती करण्यात आलेली आहे, ही विनंती कुठल्या राजकीय अधिकाऱ्याने किंवा राजकीय पुढाऱ्याने केलेली नाही आहे. तर ही विनंती केलेली आहे स्वतः जे महासमादेशक समादेशक राहिलेले आहेत जिल्ह्याचे, त्यांनी ही या ठिकाणी विनंती केलेली आहे, अर्ज केलेला आहे. आता हे जे पत्र आहे हे 10/4/2026चं पत्र आहे आणि यामध्ये जे काही होमगार्डचे जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांना दैनिक वेतन असेल किंवा नियमित ड्युटी असेल, या प्रकारच्या ज्या काही समस्यांना सामोरे जावं लागत आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी सरकारकडे त्यांनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता महत्त्वाचा विषय हा आहे की हे जे विषय आहेत, हे विषय आता इथूनपासून पुढे जास्त असे हे विषय वाढणार आहेत. कारण की महाराष्ट्र राज्यामधला जर विचार केला आपण तर महाराष्ट्र राज्यामधले जे काही कंत्राटी कर्मचारी असतील किंवा मग डेली वेजेसवर जे काही व्यक्ती असतील, आउटसोर्सिंगमध्ये काही जे व्यक्ती असतील किंवा जे कंत्राटी स्वरूपामधले कर्मचारी असतील, यांच्यासाठी जे काही रूल अँड रेग्युलेशन जे आहेत हे केंद्र सरकारने तयार केलेले आहेत. त्यामध्ये 4 जे काही कायदे आहेत ते 4 कायदे त्यांनी केलेले आहेत लेबर कोडच्या माध्यमातून. तर ते 4 कायद्याच्या नुसार जे काही कर्मचारी आहेत, असंघटित क्षेत्रामधले जे काही कर्मचारी आहेत, त्यामध्ये होमगार्डसुद्धा येतो. अशा कर्मचाऱ्यांचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांचं तुम्ही त्या ठिकाणी दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांना त्या ठिकाणी त्यांचं जे काही वेतन आहे किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. त्या 4 लेबर कोडनुसार जे कोड आहेत त्या कोडनुसार त्यामध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. त्यावर सुद्धा एक व्हिडिओ आपण नेक्स्ट बनवणार आहोत. कारण की आता हा विषय फक्त होमगार्डपुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातले जे काही संपूर्ण असंघटित क्षेत्रातले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हा विषय महत्त्वाचा असणार आहे. आणि विशेष म्हणजे पंजाब कोर्ट आणि हरियाणा कोर्टने जे काही निर्णय दिलेले आहेत मागच्या मार्च महिन्यामध्ये, त्यामुळे आता या विषयाला जास्त त्या ठिकाणी वेटेज निर्माण झालेला आहे. कारण की 2-3 जे काही कोर्ट्स आहेत, पंजाब असेल किंवा हरियाणा असेल, यांनी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही आउटसोर्सिंगचे कर्मचारी आहेत त्यांना तुम्हाला जर ते काम परमनंट कर्मचाऱ्याचं करत असतील, त्या ठिकाणी समतुल्य काम असेल, तर तुम्ही त्यांना समान वेतन दिलं पाहिजे आणि काही प्रमाणामध्ये त्यांना त्या ठिकाणी परमनंटसुद्धा केलं पाहिजे, असे आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा आदेश आहे, तो आदेशसुद्धा आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. तत्पूर्वी या विषयामध्ये, आपल्या होमगार्डच्या विषयामध्ये काय आहे ते आपण बघू. यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे, विषय आपण बघितलेला आहे की होमगार्ड संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत होमगार्ड सैनिक निष्काम सेवेचे व्रत सांभाळत शासनाला सर्व कायदा सुव्यवस्था बंदोबस्तामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा देऊन इमाने इतबारे सेवा निष्ठेने कर्तव्य बजावित असतात. पण त्याच होमगार्ड्सना 50 वर्षापेक्षा अधिक काळ संपल्यानंतरही शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे कर्तव्य भत्ता आणि इतर अनुषंगिक सुविधांपासून वंचित ठेवले जाते. हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आणि खेदजनक बाब आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना दर 5 वर्षांनी वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतन आणि इतर भत्ते दिले जातात. दरवर्षी महागाईच्या निर्देशांकाच्या बदलानुसार वर्षातून 2 वेळा महागाई भत्त्यात वाढ दिली जाते. पण मानसेवी होमगार्डना या आर्थिक लाभापासून अजूनही वंचित ठेवलेले आहे. ही अतिशय अन्यायकारक प्रवृत्ती आहे. शासकीय कर्मचारी रोज 8 तास काम करतात आणि होमगार्ड सैनिक बंदोबस्ताचा आदेश प्राप्त झाल्याबरोबर कर्तव्यावर हजर होतात व 12 ते 15 तास सेवा बजावतात. पण त्यांचे भत्ते वाढीची शासनास कधीच गरज वाटली नाही. हे होमगार्डचे दुर्दैवच म्हणावे लागेल. आपणास विनंती की आपण सर्व शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाची आस लागलेली आहे. निदान आता तरी होमगार्ड सैनिकांना पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाप्रमाणे वेतन भत्ते आणि इतर सुविधांचा आर्थिक लाभ देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करा आणि होमगार्डला आर्थिक सुविधांपासून वंचित ठेवू नका. तसेच 20, 25, 30 वर्षे कर्तव्य सेवा बजावणाऱ्या होमगार्ड सैनिकांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीप्रमाणे 10, 15 आणि 20 लाख रुपयाचा कृतज्ञता निधी देण्याबाबतही निर्णय घेण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करा व होमगार्डला खऱ्या अर्थाने न्याय द्या, ही विनंती. अशा प्रकारचे हे पत्र आहे. हे पत्र खूप महत्त्वाचं आहे आणि ही वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे. कारण की
कंत्राटी सेवेमध्ये काम करणारे जेवढे काही लोक असतील किंवा आता होमगार्ड जरी असतील तरी यांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा यांची जे काही कामं आहेत यांच्या कामाकडे हे जे अधिकारी लोक आहेत हे 100% दुर्लक्ष करतात. ही वस्तुस्थिती आहे, ते कोणीही नाकारू शकत नाही. कारण की तुमची जी बिलं असतात या बिलाची यांना कुठल्याही प्रकारची काळजी नसते. तर जर तुमचे सणवार असतील, त्यानंतर तुमचे कुठल्याही मुलांचे प्रश्न असतील, दवाखान्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, घरगुती कौटुंबिक काही प्रश्न असतील, या प्रश्नांची या अधिकारी लोकांना कुठल्याही प्रकारचे काही त्यांना घेणं देणं नसतं. ते कुठला फंड नाही आहे, सध्या पैसे मिळत नाही आहेत किंवा मग ते त्यावर सही झालेली नाही आहे, अशा प्रकारचे हे टोलवाटोलवीची उत्तरं नेहमीची त्यांची असतात आणि तुमच्या पैशाकडे, तुमच्या पगाराकडे त्यांचं सातत्यानं दुर्लक्षच असतं. फक्त जेव्हा ते गव्हर्नमेंटचा निधी येतो आणि त्यानंतर मग ते पैसे मिळतात, त्यानंतर ते सर्व विषय सॉल्व्ह होतात. परंतु त्या कामासाठी कोणताही अधिकारी कोणत्याही क्षेत्रामध्ये, फक्त होमगार्डमध्येच नाही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणताही अधिकारी त्या ठिकाणी पुढाकार घेत नाही की बाबा हे लोक ड्युटी करतायत, काम करतायत, परंतु यांना जे काही यांचं मानधन आहे हे मानधन वेळेवर मिळालं पाहिजे यासाठी कोणताही अधिकारी प्रयत्न करत नाही आहे. आणि आता विषय असा आहे की 14 एप्रिलची जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस आहे तो आपण सर्व जगभरात साजरा करतो आहे, फक्त महाराष्ट्रात नाही आहे किंवा फक्त भारतात नाही आहे. आणि ज्या माणसाने आयुष्यभर अन्यायाविरोधात, अत्याचाराविरोधात जो माणूस लढला, त्या माणसाच्या जयंती दिनानिमित्त सर्वांना एक अशी विनंती आहे की सर्वांनी आता तरी एक व्हा आणि तुमचे जे काही अधिकार आहेत किंवा तुमचे ज्या काही हक्क आहेत ते हक्क मागायला शिका. आणि या जे काही प्रशासन आहे या प्रशासन आपलं दुश्मन नाही आहे, परंतु आमचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार तुम्हाला द्यावेच लागतील. हे तुम्हाला या जयंतीच्या माध्यमातून प्रशासनाला ठणकावून सांगावं लागेल, तेव्हाच तुमचे प्रश्न या ठिकाणी निकाली लागतील. अन्यथा अन्याय, अत्याचार हे जे गोष्टी आहेत ह्या गोष्टी सहन करत जगा, त्यावर दुसरा काही पर्याय नाही. ओके, धन्यवाद, थँक्यू.